आपल्या एकूण उत्पादन क्षेत्राच्या 36% MSMEचं क्षेत्र, पण सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र असल्यामुळे त्याचा विशेष फायदा होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्राकरता, कारण आता महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालेलं आहे आणि स्टार्टअपमधनं सर्वाधिक रोजगाराची निर्मिती होते आहे। त्या स्टार्टअप करता 20 कोटी रुपयापर्यंत त्या ठिकाणी जी काही क्रेडिट लिमिट तयार करण्यात आलेली आहे, याचा आमच्या नवतरुणांना आणि स्टार्टअप्सला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन तयार करण्यात आलेली आहे। विशेषतः PPP प्रकल्पांकरता जी नवीन योजना अनाउन्स करण्यात आली आहे, यामुळे खाजगी क्षेत्राची गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यातून रोजगाराची निर्मिती होईल। त्यासोबत ॲसेट मॉनिटायझेशनचं जो नवीन फ्रेमवर्क आहे, त्यामुळे निश्चितपणे ज्या ॲसेटमध्ये गुंतवणूक केली आहे त्यातनं पैसा रिअलाईज होणं आणि तो दुसरीकडे डिप्लॉय करणं, याला एक मोठी चालना मिळणार आहे। विशेषतः युवांकरता वेगवेगळे जे मिशन या ठिकाणी अनाउन्स करण्यात आलेले आहेत, ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्या स्वप्नांना भरारी देणारे आहेत। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर 21व्या शतकातला